खूप कमवलं, कुणी 20 लाख, कुणी 1 करोड, कुणी 2 करोड हे आकडे पाहिलं. गेले 2 वर्ष झालं आल्याच्या पिकाला अजिबात रेट नाही. याचं कारण आहे मित्रांनो, पाठीमागच्या 2 वर्षाच्या आधी 2 वर्ष आल्याला खूप रेट होता. 50 रुपये किलो गेलं पहिल्या वर्षी, त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी 100 रुपये किलो, 150 रुपये किलो शेतातून आलं गेलं आणि त्या वर्षी शेतकऱ्यांनी खूप कमवलं, कुणी 20 लाख, कुणी 1 करोड, कुणी 2 करोड हे आकडे पाहिलं आणि मेंढरांसारखं खूप साऱ्या शेतकऱ्यांना लावलं आणि 2 वर्ष खूप रेट पडले. तर हे कुठं ना कुठं बदलायला पाहिजे की एकाला पैसे मिळाले म्हणून मला पण त्यामध्ये मिळतील. तर असा विचार न करता मार्केटची काय डिमांड आहे त्यानुसार पिकं करायला हवे. तर इथं बघा 2 एकरचा आल्याचा प्लॉट आहे मित्रांनो, लागण करून 1 महिना झालेला आहे. इथं आता ही सिंगल ड्रिप आहे. तसं आल्याला नियमानं 2 ड्रिप पाहिजे, एक पलीकडच्या लाईनीला 1 ड्रिप आणि इकडच्या 1 लाईनीला ड्रिप, अशी 2 ड्रिप पाहिजे आणि 2 ड्रिपने त्याला पाणी देणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो. तेव्हाच आलं चांगलं ग्रो करतं. आणि सगळ्यात पहिल्यांदा आलं लावताना छोटा बेड तयार करायला लागतो, कारण पाणी निघून जायला पाहिजे. आणि जेव्हा आलं मोठं होतं तसं त्याला भर टाकत आलं असा उंच बेड होतो आणि त्यामध्ये कंदवर्गीय पीक आहे म्हणजे ट्यूबर आहे हे खाली वाढतं आणि मग आलं वरती आल्यानंतर पुन्हा ते सुकून जातं आणि पुन्हा मग हार्वेस्ट केलं जातं. तर ह्याची अशी प्रोसेस आहे मित्रांनो. आणि आमच्या इंडियन फार्मर YouTube चॅनलवरती हिंदीवरती खूप सारे आल्याचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि फॉलो करायला विसरू नका.